खाजगी क्षेत्राला अंतराळ क्षेत्र खुल्या करण्याच्या धोरणाची फलश्रुती कशी असते पाहूयात. अमेरिका, चीन आणि आता आपला भारत. खाजगी कंपनीचा रॉकेट यशस्वीपणे अंतराळ कक्षेत पोहोचवण्याची क्षमता असलेल्या जगातल्या मोजक्या 3 देशांच्या यादीत आता भारताचं नाव कोरलं गेलं आहे. हैदराबादचा स्कायरूट एरोस्पेस स्टार्टअप त्यानं 18 जुलैला श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून विक्रम-1 हे रॉकेट प्रक्षेपित केलं. अवघ्या 15 मिनिटात ते 450 किलोमीटर उंचीवरच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं. मोहिमेचं नाव होतं आगमन आणि नावाप्रमाणेच भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्रासाठी हे दमदार आगमन ठरलं. विक्रम-1नं भारताच्या अंतराळ क्षमतेबरोबरच भारतीय उद्योग विश्वाचं सामर्थ्यही जगासमोर ठळकपणे सिद्ध केलं. विक्रम-1 हे 4 टप्प्यांचं 22 मीटर उंचीचं पूर्णपणे स्वदेशी रॉकेट आहे. कार्बन फायबरची रचना, त्रिमितीय मुद्रण तंत्रज्ञानातून तयार केलेली इंजिन्स आणि पुन्हा प्रज्वलित करता येणारं द्रव इंधन या तंत्रज्ञानामुळे उपग्रह नेमक्या कक्षेत सोडणं शक्य होतं. स्कायरूटचे सहसंस्थापक पवन चंदन यांच्या शब्दात सांगायचं तर हे रॉकेट म्हणजे अंतराळातली कॅब सेवा, ग्राहकांसाठी हवं तिथे हवं तेव्हा उपग्रह पोहोचवणारी. या मोहिमेत 6 उपग्रह आणि तंत्रज्ञान चाचणी उपकरण कक्षेमध्ये सोडण्यात आली. त्यात स्कायरूटचा स्कोप हा उपग्रह, भारतीय स्टार्टअप ग्रह स्पेसचा उपग्रह आणि अवकाशातला कचरा हटवणाऱ्या रोबोटिक हाताचाही समावेश आहे. कमी खर्चात प्रक्षेपण ही त्याची सर्वात मोठी जमेची बाजू. लहान उपग्रहांच्या वाढत्या जागतिक मागणीच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही मोठी व्यावसायिक संधी ठरू शकते. प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कायरूटच्या चमूशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांचं अभिनंदन केलं. या यशानं इतिहास घडवलाय, नव्या पिढीला यामुळे प्रेरणा मिळेल अशा शब्दात त्यांनी या कामगिरीचं कौतुक केलं. आजवर भारताचा अंतराळ प्रवास म्हणजे इस्रोची यशोगाथा अशीच ओळख होती, पण या उड्डाणानं त्या प्रवासाला नवा आयाम दिला. अंतराळ क्षेत्रात खाजगी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेक सुधारणा करण्यात आल्या. त्या सुधारणेचं हे मोठं प्रत्यक्ष फलित ठरलं आहे. भारतीय अंतराळ धोरण 2023, इनस्पेससारखी सक्षम यंत्रणा आणि उद्योगांसाठी खुलं केलेलं अंतराळ क्षेत्र या सर्वांचा परिणाम आता दिसू लागला आहे. सरकारी संशोधनातून विकसित झालेलं ज्ञान आता उद्योग विश्वाच्या नवोन्मेषाशी हातमिळवणी करत आहे. जागतिक स्तरावर लहान उपग्रह प्रक्षेपणाच्या बाजारपेठेत आज एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स आणि रॉकेट लॅबसारख्या कंपन्यांचं वर्चस्व आहे. त्या स्पर्धेत आम्ही पण आहोत असं सांगत भारताने आपली उपस्थिती नोंदवली आहे. स्कायरूटला याआधीच अब्जावधी डॉलर्सचं मूल्यांकन मिळालं आहे. मे महिन्यात कंपनीनं $60 दशलक्ष नवी गुंतवणूक देखील उभी केली आहे. भारतीय अंतराळ स्टार्टअप्सवर जागतिक गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास यावरून स्पष्ट होतो. भारताचा अंतराळ प्रवास अनेक ऐतिहासिक टप्प्यांनी घडलाय. 1963मध्ये थुंबा इथून पहिलं साऊंडिंग रॉकेट झेपावलं. 1980मध्ये SLV-3मधून रोहिणी उपग्रह कक्षेत पोहोचला. त्यानंतर PSLVची विश्वासार्हता, GSLVचं यश, चांद्रयान, मंगळयान, आदित्य L1 आणि स्पेडेक्ससारख्या मोहिमांनी भारताची वैज्ञानिक क्षमता जगासमोर सिद्ध केली. आता विक्रम-1नं या प्रवासामध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा सर केला. उपग्रह प्रक्षेपण, पृथ्वी निरीक्षण, संचारसेवा, आकाशाधारित माहिती उत्पादन, सॉफ्टवेअर, विमा आणि डेटा सेवा अशा अनेक क्षेत्रांचा जागतिक उद्योग वेगानं विस्तारतोय. भारताचा अंतराळ उद्योग आज सुमारे $8 अब्ज आहे. पुढच्या दशकात तो अनेक पटींनी वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. अशावेळी विक्रम-1 सारखी स्वदेशी प्रक्षेपण क्षमता भारताला जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक बनवू शकते. एकेकाळी अंतराळ क्षेत्र म्हणजे इस्रोमधली नोकरी एवढीच धारणा होती, पण आता चित्र बदललं आहे. रॉकेट अभियांत्रिकी, एव्हिओनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, उपग्रह निर्मिती, अंतराळ सॉफ्टवेअर, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, स्पेस लॉ आणि स्पेस बिझनेस अशा अनेक नव्या करिअरच्या वाट्या या भारतीय युवकांसाठी खुल्या होत आहेत. वाढती स्पेस स्टार्टअप्स ही त्याची साक्ष आहे. कधीकाळी सायकल आणि बैलगाडीतून रॉकेटचे भाग वाहून नेणाऱ्या भारतानं जगाला जिद्दीची ताकद दाखवली होती. आज त्याच भारतात एक खाजगी भारतीय कंपनी स्वतः विकसित केलेलं कक्षीय रॉकेट यशस्वीरित्या अवकाशात पोहोचवत आहे. ही केवळ एका स्टार्टअपची कामगिरी नाही, संशोधन, धोरण, उद्योग विश्व आणि नव्या पिढीच्या कल्पकतेनं एकत्र लिहिलेल्या भारताच्या अंतराळ प्रवासातल्या नव्या पर्वाची ही सुरुवात आहे.
आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचा घेऊयात आढावा.